पूर्वस्मृती हिलिंग पद्धती म्हणजे काय हे जाणून घेण्याकरता आधी आपण बघूया स्मृती म्हणजे काय. स्मृती म्हणजे काय? आठवण. आपल्याला आठवतंय तिथपासून म्हणजे आजपासून ते मागे जे जे काय आपल्या आयुष्यात घडलंय आणि जे जे काय त्यातलं आपल्याला आठवतंय ते स्मृतींच्या रूपाने आपल्या मनामध्ये आहे. पण आपल्या आत्म्याचा प्रवास हा फक्त या देहापुरता नाहीये, तर आपला आत्मा सोल हा अनेक जन्मातनं इथपर्यंत आलेला आहे, त्याचा प्रवास झालेला आहे. तर त्या जन्मांच्या सुद्धा अनेक स्मृती त्याच्याबरोबर आहेतच. तर पूर्वस्मृती हा शब्द जेव्हा आपण उच्चारतो तेव्हा फक्त आजपर्यंत घडलेल्या भूतकाळातल्या स्मृती असा त्याचा अर्थ आहे. त्याचप्रमाणे आणखीनही गर्भित अर्थ असा आहे की तुमच्या अनेक जन्मापासून जी वृत्ती, ज्या भावना तुम्ही आजपर्यंत तुमच्या आत्म्याने, तुमच्या सोलने आणलेल्या आहेत त्यांची स्मृती. मग ही पूर्वस्मृती तुमच्या आत्ताची स्मृतींचं क्लिन्झिंग आणि बॅलन्सिंग करते. तेव्हा स्वाभाविकपणे मागच्या जन्मामधून तुम्ही ज्या की वृत्ती आणलेल्या आहेत त्यांचंसुद्धा ऑटोमॅटिक शुद्धीकरण आणि संतुलन होण्याची क्रिया पूर्वस्मृती हिलिंग पद्धतीमध्ये होते. ह्याच्याकरता एक उदाहरण देते तुम्हाला की अनेक वेळेला आपण बघतो की एका घरामध्ये सारखीच परिस्थिती असते. दोन भावंडं असतात, मग बहिणी बहिणी असोत, बहीण भाऊ असोत, भाऊ भाऊ असोत, काही असेल तरी प्रत्येकाचं आयुष्य हे वेगवेगळं असतं. मग खरं तर त्यांचे आईवडील एक असतात, त्यांची आर्थिक, शारीरिक सगळी जी काही आजूबाजूची परिस्थिती असते ती सारखीच असते. पण तरी त्यांचं आयुष्य वेगवेगळं होतं, कारण प्रत्येकाचे स्वभाव विशेष वेगळे असतात. प्रत्येकाचं आजूबाजूला घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या जेव्हा टिपल्या जातात, जेव्हा अनुभवल्या जातात, तेव्हा त्याच्यावरती रिॲक्ट होण्याची, प्रतिक्रिया देण्याची पद्धत वेगवेगळी असते. आणि म्हणून त्याच्यातनं वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ काढले जातात. त्याच्यातनं वेगवेगळ्या प्रकारची त्यांची वृत्ती, विचारधारा तयार होते, विचार पद्धती तयार होते आणि त्यामुळे प्रत्येकाचं आयुष्य हे वेगळ्या प्रकारे घडत जातं. ह्याला कारण काय? तर आपण जन्माला येताना एक प्रत्येकजण विशिष्ट अशी विचारधारा घेऊन येतो. मग ही विचारधारा कशी घडते? तर त्याचं उत्तर आहे तुमच्या पूर्वकर्मानुसार जे जे काही तुम्हाला या जन्मामध्ये बेरीज आणि वजाबाकी भोगायचे, त्या भोगण्याकरता तुम्ही एक विशिष्ट विचार पद्धती जन्माला येताना आणलेली आहे आणि त्यानुसारच तुमच्या येणाऱ्या प्रत्येक अनुभवाला तुम्ही अनुभवत असता. मग ही विचार पद्धती कुठली आणली आहे, ह्यातली कुठली माझ्याकरता वाईट आहे, कुठली चांगली आहे, मी काय करायला हवं, काय नाही, ह्या गोष्टींची मला कल्पना नाही. पण मग तरी माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला या जीवनामध्ये ज्या असंख्य अडचणी आहेत, असंख्य प्रॉब्लेम्स आहेत आणि समस्या आहेत, त्याच्यातनं मला बाहेर पडायचं आहे बस. हो ना? मग त्याच्याकरताच तुमच्या मनामधल्या ह्या सगळ्या भावनांचं शुद्धीकरण आणि संतुलन होण्याची गरज आहे. ही जी एनर्जी साठलेली आहे भूतकाळातली, तो भूतकाळ तुमचा हील होण्याची गरज आहे. म्हणजेच त्या भूतकाळाचे मनावर असलेले निगेटिव्ह परिणाम हील होण्याची गरज आहे. आणि त्याच्याकरता तुम्हाला मदत करते पूर्वस्मृती हिलिंग पद्धती. पूर्वस्मृती हिलिंग पद्धती जर तुम्हाला त्याचा फायदा करून घ्यायचा असेल तर आधी मुळात तुम्ही जाणून घ्या पूर्वस्मृती हिलिंग पद्धतीचा विचार तुम्ही का करावा, त्याचे काय फायदे. एक पहिलं म्हणजे एखादा कुठली गोष्ट आपल्या आयुष्यात आली की आपण भांबावून जातो, गोंधळून जातो. योग्य काय अयोग्य काय ते आपल्याला कळत नाही, कारण आपल्या मनाची शक्तीच निघून जाते. तर ही मनाची ताकद तुम्हाला पुन्हा मिळवून देण्याचं काम पूर्वस्मृती हिलिंग पद्धती करते. त्याचप्रमाणे अचानक बदल येतो आपल्या आयुष्यात, काहीतरी वेगळीच घटना घडते, तेव्हा भांबावून न जाता जो काय मनाला शांतता, स्थिरता लागते ती पूर्वस्मृती हिलिंग पद्धती तुम्हाला देते. नको त्या ठिकाणी, नको त्या विचारांमध्ये आणि नको त्या भावनांमुळे जी कुठलीही गोष्ट हाताळायची आपल्याला सवय झालेली असते आणि पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी आपली एनर्जी वाया जाण्याचा जो काय पॅटर्न बनलेला असतो, तो पॅटर्न ब्रेक होण्याचं काम पूर्वस्मृती हिलिंग पद्धतीतून होतं.
अनेक वेळेला तुमच्या पत्रिकेमध्ये दोष असतात किंवा काही तुमच्या पत्रिकेनुसार तुम्ही काही भोग आणलेले असतात आणि मग त्यावेळेला फक्त तुम्ही गोंधळून झालेले असता आणि अनेक वेगवेगळे प्रयत्न करूनही तुम्हाला अपयश येतं. अशा वेळेला योग्य मार्ग निवडण्याकरता पूर्वस्मृती हिलिंग पद्धती तुम्हाला मदत करते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मन जेव्हा शांत आणि स्थिर होतं तुमचं, तेव्हा तुम्हालाच आतून तुमची उत्तरं मिळायला लागतात. कारण प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. त्यामुळे जेव्हा आपल्यालाच कळतं की अरे मी ह्या गोष्टीमध्ये उगीच एनर्जी वाया घालवते, तेव्हा आपल्याला उत्तरं मिळत जातात. मला आर्थिक उत्पन्न वाढवून हवं आहे किंवा मला आत्मविश्वास हवा आहे किंवा मला नातेसंबंधांमधले प्रॉब्लेम सोडवायचे आहेत, शारीरिक समस्या सोडवायच्या, तर त्याकरता मी काय केलं पाहिजे ह्याचं जे भान आपल्याला येतं किंवा जाणीव होते, त्याच्याकरता पूर्वस्मृती हिलिंग पद्धती तुम्हाला मदत करते. शरीराचे अनेक आजार होतात, व्याधी होतात. त्या व्याधी सहन करताना किंवा त्या ट्रीटमेंट घेताना सुद्धा एक मानसिक ताकद तुम्हाला लागते. त्याच्याकरता तुम्हाला पूर्वस्मृती हिलिंग पद्धती मदत करते. अनेक अशा भावना जर तुमच्या हील झाल्या नाहीत, तर त्या कुठेतरी प्रत्येक आजाराच्या मुळाशी असतात. तर ह्या भावना साठवून न दिल्यामुळे संभाव्य जे आजार होणार आहेत, ते सुद्धा पूर्वस्मृती हिलिंग पद्धतीने तुम्ही टाळू शकता. आयुष्यातला असा कुठलाच भाग नाही की जिथे भावना नाही आहेत. तर जिथे जिथे आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत, ते कुठलेही असोत, त्याच्यामध्ये पूर्वस्मृती हिलिंग पद्धती तुम्हाला मनाची सक्षमता मिळवून देते. तुम्हाला हवे असलेलं स्वप्नपूर्ती करता लागणारी मानसिकता, विचारधारा मिळवून देण्याचं काम पूर्वस्मृती हिलिंग पद्धती करते. त्यामुळे पूर्वस्मृती हिलिंग पद्धतीची मेडिटेशन्स तुम्ही ऐकलेत, त्यातून निर्माण झालेले इहारा अहिराचे चांट तुम्ही म्हटलेत, तर तुम्हाला हे सगळे जे वरती फायदे मी सांगितलेत, ते तुम्हाला मिळतील. आणि त्याच्याकरता पूर्वस्मृती हिलिंग पद्धतीचे फायदे मिळवण्याकरता नक्की काय करायचं हे जाणून घेणार आहोत. पण त्याच्या आधी जाणून घेऊया पूर्वस्मृती हिलिंग पद्धतीचे 2 बेसिक गोष्टी आहेत, ते म्हणजे 2 बीजमंत्र इहारा अहिरा ह्याच्याविषयी.